नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी होणार पूर्ण. त्या संदर्भात तेवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांची बरेच दिवसापासून असणारी प्रलंबित मागणी पुढील फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प मांडण्यात येते. या अनुषंगाने पुढील महिन्यात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. ही कोणती मागणी आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो. सन 2014 मध्ये 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली असून प्रत्यक्षात 7वा वेतन दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्यात आला आहे. परंतु तत्पूर्वी वेतन आयोग समिती गठीत करण्यात येते. 7व्या वेतन आयोगाला सन 2026 मध्ये 10 वर्ष पूर्ण होतात. त्या अनुषंगाने 8व्या वेतन आयोगाची स्थापना होणे आवश्यक असल्याने याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पात तरतूद होण्याची मोठी शक्यता आहे. कारण 7व्या वेतन आयोगाच्या सर्व तरतुदी डिसेंबर 2025 रोजी संपेल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 31/1/2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार वाढीव वेतनाचा लाभ मिळेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.